कल्पना करा एका अशा पुस्तकाची ज्याची किंमत फक्त पैशाने मोजता येत नाही, कारण या पुस्तकात लिहिलंय भविष्यातलं जग. हे साधं पुस्तक नाही, हे आहे कोडेक्स लिसेस्टर. आणि हे पुस्तक विकत घेतलं होतं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे बिल गेट्स यांनी. 1994 साली त्यांनी या पुस्तकासाठी तब्बल कोट्यवधी रुपये मोजले आणि आज त्याच पुस्तकाची किंमत हजारो कोटीपर्यंत पोहोचली आहे. पण प्रश्न असा आहे की या पुस्तकात असं काय लिहिलंय? आता उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल, कारण या पुस्तकात 500 वर्षापूर्वीच आजच्या सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचं भविष्य लिहिलं गेलं होतं. आणि हे लिहिणारा माणूस म्हणजे एक असा व्यक्ती ज्याला आपण फक्त एक चित्रकार समजतो, पण तो होता जगातील सर्वात मोठ्या बुद्धिमत्तांपैकी एक, म्हणजेच लिओनार्दो द विंची. लिओनार्दो द विंची एक नाव, पण हजारो कौशल्यांचा महासागर. तो फक्त पेंटर नव्हता, फक्त सायंटिस्ट नव्हता, तो होता एक पॉलिमॅथ, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात पारंगत असलेला व्यक्ती. 500 वर्षापूर्वी जेव्हा ना एक्सरे होतं ना आधुनिक वैद्यकीय साधनं, तेव्हा या माणसाने मानवी शरीराचे तब्बल 240पेक्षा जास्त स्केचेस काढले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या मॉडर्न सायन्समध्ये जे ॲनाटॉमी डायग्राम्स वापरले जातात ते त्या काळात त्याने काढलेल्या चित्रांशी जवळजवळ जुळतातच. पण हे कसं शक्य झालं? कारण त्याची जिज्ञासा, त्याची क्युरिओसिटी ही सामान्य नव्हती. तो फक्त पुस्तक वाचून थांबत नव्हता, तो सत्य शोधत होता. तो स्मशानभूमीत जात होता, मृतदेहांचा अभ्यास करत होता, कारण त्याला एक प्रश्न सतावत होता आणि तो प्रश्न म्हणजे मानवी शरीर बनले तरी कसं. हीच ती जिद्द जी एका सामान्य माणसाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवते. त्याची कल्पनाशक्ती इतकी प्रचंड होती की त्याने अशा गोष्टींचे डिझाईन तयार केले ज्या त्या काळात अस्तित्वातच नव्हत्या. उदाहरणार्थ आज आपण सॅटेलाइट इमेजरी वापरून सिटी मॅप्स पाहतो, पण व्हिन्सीने 16व्या शतकातच शरीराचं एरियल व्ह्यूज स्केच केलं होतं. विचार करा, त्या काळात ना ड्रोन ना एरोप्लेन, तरीही त्याने शहर वरून कसं दिसेल हे इतक्या अचूकपणे कल्पना करून रेखाटलं होतं. व्हिन्सीने 33 बॅरेल्ड ऑर्गन नावाचं एक विपन्स डिझाईन केलं होतं, ज्यामध्ये एकाच वेळी 33 गोळ्या फायर होऊ शकत होत्या. त्या काळासाठी ही टेक्नॉलॉजी जवळजवळ सायन्स फिक्शन होती. त्याने राज्यांना पत्र लिहून चॅलेंज केलं होतं, मी तुमच्यासाठी अशी शस्त्र बनवू शकतो जी तुमच्या शत्रूंचा पूर्ण नाश करू शकतील. आजचे टँक्स त्यांच्या कॉन्सेप्टची सुरुवात व्हिन्सीच्या डिझाईनपासून झाली असं मानलं जातं. त्याने एक टर्टल शेप्ड युद्ध मशीन डिझाईन केलं होतं, ज्यामध्ये 4ही बाजूंनी तोफा बसवलेल्या होत्या. आणि आता येतो सर्वात माइंड ब्लोईंग भाग. जगाने पहिलं हेलिकॉप्टर 20व्या शतकात पाहिलं, पण व्हिन्सीने 500 वर्षापूर्वीच हेलिकॉप्टर कसं उडेल याचा पूर्ण ब्ल्यूप्रिंट तयार केला होता. एवढंच नाही, आपण शिकलो की एरोप्लेनचा शोध राईट ब्रदर्स यांनी लावला, पण व्हिन्सीने त्याच्या जन्माच्या कित्येक वर्षापूर्वीच फ्लाइंग मशीनचं डिझाईन तयार केलं होतं. तो पक्ष्यांवरती प्रेम करत होता आणि त्याला जाणून घ्यायचं होतं की पक्षी उडतात कसे. आज आपण स्लो मोशन कॅमेरा वापरून बर्ड्सचं मोशन ॲनालिसिस करतो, पण त्या काळात व्हिन्सी काय करत होता माहिती आहे? तो पक्ष्यांना केजमधून सोडायचा आणि ते उडताना प्रत्येक हालचाल ऑब्झर्व करून फ्रेम बाय फ्रेम स्केच तयार करत होता. त्या ऑब्झर्वेशनवरून त्याने एक फ्लाइंग मशीन तयार केली ज्यामध्ये माणूस बसून उडू शकतो. इतकंच नाही, पॅराशूटचा कॉन्सेप्ट देखील व्हिन्सीने खूप आधी मांडला होता. 2000 साली एका व्यक्तीने व्हिन्सीच्या स्केचेस वापरून पॅराशूट बनवून 10,000 फीटवरून उडी मारली आणि तो सुरक्षितपणे खाली उतरला सुद्धा. म्हणजे व्हिन्सीचा 500 वर्षापूर्वीचा विचार आजही परफेक्टली काम करतो. पण व्हिन्सी फक्त सायंटिस्ट नव्हता, तो एक महान आर्टिस्ट सुद्धा होता. त्याची सर्वात प्रसिद्ध पेंटिंग म्हणजे मोनालिसा, जी बनवायला त्याने 14 वर्षे दिले. त्या पेंटिंगमधील स्माईल आजही एक रहस्यच आहे. ती हसते का की काहीतरी लपवत आहे? कोणी म्हणतं की ती त्याचं फिमेल व्हर्जन आहे, तर कोणी म्हणतं त्या पेंटिंगमध्ये हिडन कोड्स आहेत. लिओनार्दो द विंची हा फक्त एक माणूस नव्हता, तो एक युग होता. त्याने इतके शोध लावले, इतक्या कल्पना मांडल्या की आजही लोक ठरवू शकत नाहीत तो सायंटिस्ट होता की आर्टिस्ट. म्हणून त्याला एक शब्द दिला गेला, पॉलिमॅथ, म्हणजेच प्रत्येक क्षेत्राचा बादशहा. आणि इथूनच सुरू होते ही खरी गोष्ट. लिओनार्दो द विंचीचं आयुष्य फक्त शोध, पेंटिंग आणि इन्व्हेन्शन्स इथपर्यंत मर्यादित नव्हतंच. त्याच्या खऱ्या ताकदीचं रहस्य लपलं होतं त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत, त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये आणि जगाकडे पाहण्याच्या नजरेत. कारण तो फक्त गोष्टी पाहत नव्हता, तो त्या समजून घेत होता. आणि हाच फरक असतो एक सामान्य माणूस आणि एक जिनियस यांच्यामध्ये. आज जर तुम्ही स्वतःला विचारलं मी गोष्टी कशा पाहतो, तर कदाचित उत्तर साधं असेल, आपण फक्त सरफेस लेवलवर पाहतो. पण व्हिन्सी तो एक छोट्याशा गोष्टीतून सुद्धा विश्व समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही जे ऑब्झर्व करता हळूहळू तुम्ही त्याच गोष्टी बनवायला सुरुवात करता. आणि अशा गोष्टी समोर येतात ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात जर तुम्ही त्यांना समजून घेतलं तर. तो म्हणतो की जो माणूस एका दिवसात श्रीमंत होण्याचा विचार करतो तो एका वर्षात स्वतःचा नाश करून बसतो. म्हणजे शॉर्टकट हा सक्सेसचा मार्ग नाही. तो म्हणतो की जसं धाडस धोकादायक असतं तसंच भीतीसुद्धा आपल्याला वाचवते.
म्हणजे फिअर हा एनिमी नाही, तो एक सिग्नल आहे. तो सांगतो की जर तुम्ही दिवसाचे 24 तास काहीतरी नवीन शिकत असाल तरी तुमचा मेंदू थकत नाही, कारण लर्निंग ही बर्डन असते, ती एक एनर्जी असते. तो वेळेबद्दल असं म्हणतो की वेळ त्या लोकांसाठी मोठा असतो जे त्याचा उपयोग करतात, आणि जीवनाबद्दल त्यांचं एक वाक्य जे थेट मनालाच भिडतं. सुंदरपणे जगलेलं आयुष्य खरं लांब असतं. म्हणजे आयुष्य किती वर्षाचं आहे यापेक्षा ते कसं जगलं गेलं हे महत्त्वाचं आहे. पण विंचीचं सगळ्यात पॉवरफुल ऑब्झर्वेशन आहे मन. तो म्हणतो की आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मित्र आणि सगळ्यात मोठा शत्रू दोन्ही एकच आहे, आणि ते आहे आपलं मन. कारण हे मन आपल्याला कम्फर्टमध्ये ठेवायला पाहतं, ते घाबरतं, ते थांबायला सांगतं, ते म्हणतं इतकी मेहनत करून काय फायदा, सोडून दे, आराम कर, आणि बहुतांश लोक येथेच हारतात. पण विन्सी म्हणतो जेव्हा आयुष्यात खूप वाईट परिस्थिती येते तेव्हा त्या परिस्थितीवर हसण्याची ताकद ठेवा, कारण जे लोक संकटावर हसू शकतात तेच त्यातून बाहेर पडू शकतात. आणि इथेच एक वेगळा दृष्टिकोन दिसतो. प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून न पाहता एक चॅलेंज म्हणून स्वीकारा. आजच्या जगातही मोठ्या कंपनीज, स्टार्टअप तेच करत आहेत. ते 2 इंडस्ट्रीज एकत्र आणतात आणि एक नवीन आयडिया तयार करतात. म्हणूनच विन्सीचा एक हिडन मेसेज आहे, डॉट्स कनेक्ट करा, पॅटर्न्स शोधा आणि वेगळे विचार करा. आता क्रिएटर्स आणि आर्टिस्टसाठी एक विन्सीची खास ॲडवाईस आहे जी खूप लोक इग्नोर करतात. तो म्हणतो की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर खूप वेळ काम करता तेव्हा तुम्हाला त्याच्यावर प्रेम निर्माण होतं, आणि त्यामुळे तुम्हाला त्यातील चुका दिसतच नाहीत. म्हणून तो सांगतो ब्रेक घ्या, 1 दिवस 2 दिवस त्या प्रोजेक्टपासून दूर राहा आणि मग परत या. तुम्हाला तोच प्रोजेक्ट वेगळ्या नजरेने दिसेल, नवीन चुका दिसतील, नवीन आयडियाज येतील. आणि आता या संपूर्ण प्रवासाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, जगातल्या प्रत्येक महान माणसामध्ये एक गोष्ट कॉमन असते. ती टॅलेंट नाही, एज्युकेशन नाही, स्ट्रेंथ नाही, तर ती आहे क्युरिओसिटी, म्हणजे जिज्ञासा. हे काम कसं करतं, हे असं का आहे, मी हे करून पाहिलं तर काय होईल, हे प्रश्नच माणसाला पुढे नेतात. क्युरिओसिटी म्हणजे अशी एक आग जी एकदा पेटली ती तुम्हाला थांबू देत नाही, तुम्हाला शोध घ्यायला भाग पाडते, एक्सपेरिमेंट करायला लावते, शिकायला लावते. मोटिवेशन येतं जातं, पण क्युरिओसिटी कायम राहते. आणि आता शेवटी विन्सीचा सर्वात मोठा मेसेज, प्रश्न विचारायला शिका आणि त्याची उत्तरं शोधायला शिका.